नमस्कार मंडळी. तर आज मी बनवलेलं आहे रोस्टेड पेरी पेरी मसाल्याचं मखाना. तर तुम्ही चेक करू शकता, त्याच्यामध्ये मी तेल टाकलं. तेल टाकल्यावरती पेरी पेरी मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकलेले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित रोस्ट करून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे ते कुरकुरीत होतं. आणि हा मखाना जो आहे तो लहान मुलांसाठी खरंच चांगला असतो. जेव्हा माझी मुलं शाळेतनं येतात संध्याकाळी, तेव्हा ते लोकांना भूक लागलेली असते आणि जर पोट भरून खायला दिलं की रात्रीचं जेवण ते लोक स्किप करतात. म्हणून हा मखाना मी काय करते, त्यांना वाटीमध्ये देते. एका वाटी भरून मखाना देते माझ्या मुलांना आणि त्याच्यासोबत एक एक ग्लास दूध देते. त्याच्यामुळे त्यांचं पोट तेवढ्यापुरती भरलेलं राहतं. माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये एका आईने सांगितलं होतं, त्यांच्या मित्राच्या आईने, की मखाना हा आरोग्यासाठी खूप उत्तम असतो आणि हेल्दी देखील असतो. तर मी यूट्यूबवर पण सर्च केलं की मखाना खरंच हेल्दी असतो का? तर हो, खरंच हेल्दी असतो मखाना. तर तुम्हीही तुमच्या मुलांना देऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हा मखान्याचा फ्लेवर ट्राय केला आहे का? आणि अजून काही ट्राय करू शकतो का आपण? तुम्ही अजून कुठल्या कुठल्या फ्लेवरचा मखाना बनवलेला आहे नक्की मला सांगा. मी तसं माझ्या मुलांना बनवून नक्की सर्व करत जाईन. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा की काय काय करू शकते.